जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे पाहणार आहोत की स्वच्छ भारत योजनेअंतर्गत तुम्ही शौचालयाचं जे आहे कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज तुम्ही आपल्या मोबाईलवरती करू शकता. या योजनेअंतर्गत जे आहे आपल्याला 12,000 रुपयापर्यंत जे अनुदान आहे ते आपल्याला मिळत असतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवरती कशाप्रकारे अर्ज करायचा आहे याची पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला जे आहे तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोमवरती यायचे. अशा प्रकारे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं जे आहे स्वच्छ भारत असं टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्वच्छ भारत टाकल्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला जे आहे पहिली वेबसाईट असेल स्वच्छ भारत मिशन, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तसं जे आहे अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला दिसेल. मित्रांनो, इथं आल्यानंतर जे आहे तुम्हाला खाली ॲप्लिकेशन फॉर IHHL या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल पेज रिलोड होईल. रिलोड अशा प्रकारे दाखवलं जाईल. तुम्हाला जे आहे इथे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही गेट OTP या ऑप्शनवर क्लिक कराल तसं तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. तो जे आहे तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली जो आहे तुमचा कॅप्चा दाखवत आहे तो कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन ऑप्शनवर क्लिक कराल तसं जे आहे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दाखवलं जाईल. इथं पाहू शकता तुम्ही इथं लॉग इन झालात. इथं जे आहे तुम्हाला तुमचा डेस्कटॉप मोड जर चालू असेल तर तुम्हाला इथं बंद करून घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर इथं वरी 3 लाईन दिसत आहेत तर त्या 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर इथं 2 ऑप्शन दाखवलं तर तुम्हाला इथं न्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या न्यू ॲप्लिकेशनवर या ऑप्शनवर क्लिक कराल तसं अशा प्रकारे दाखवलं जाईल. इथे तुम्हाला कुठेही एका जागेवर क्लिक करायचं आहे म्हणजे हा जो इन्स्ट्रक्शन आहेत ते निघून जातील. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर इथं जे आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भरायला सांगितली जाईल. इथं पाहू शकता आपलं जे काही स्टेट आहे ते इथं ऑलरेडी दाखवत आहे. इथं जे आहे तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट जे कोणतं आहे ते इथं निवडून घ्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉक म्हणजेच तालुका कोणता आहे तो इथं निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इथं जे आहे तुम्हाला तुमची ग्रामपंचायत विचारली जाईल. तुम्हाला इथे तुमची जी कोणती ग्रामपंचायत ती निवडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला विलेज नेम विचारलं जाईल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जर तुमची जॉईंट ग्रामपंचायत असेल तर तुमचं गाव इथं खाली निवडून घ्यायचं आहे. इथं निवडल्यानंतर इथं जे पाहू शकता खाली हॅबिटंट नेम हे जे आहे इथं दाखवलं जाईल. म्हणजे तुमची कोणती वस्ती असेल तर तुम्हाला इथं तेही निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचे. खाली आल्यानंतर ॲप्लिकंट नेम ॲज पर आधार म्हणजे जसं काही तुमच्या आधार कार्डवर तुमचं नाव आहे तर तिथे तुम्हाला तसं इथे टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली आय गिव्ह कन्सर्न म्हणजे खाली जे आहे तुम्हाला इथे येऊन टिक मार्क करायचं आहे. आणि टिक मार्क केल्यानंतर खाली व्हेरीफाय आधार नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक कराल तसं जे आहे पेज रिलोड होईल. रिलोड झाल्यानंतर खाली पाहू शकता व्हेरीफाईड सक्सेसफुली म्हणजे तुमचं आधार कार्ड व्हेरीफाईड झालेलं आहे. इथं जर आहे काही प्रॉब्लेम असेल किंवा याच्या आधी तुम्ही जर लाभ घेतला असेल तर इथं तुम्हाला ऑलरेडी जे आहे इथं लाभ घेतला आहे असं दाखवत जाईल. इथं जे आहे त्यांना तुम्हाला खाली तुमचं जे काही वडिलाचं किंवा मालकाचं तुमच्या पतीचे जे काही नाव आहे ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर इथे तुम्हाला खालचं जेंडर विचारलं जाईल. तुमचं जेंडर जे काही असेल मेल फिमेल जे काही तुमचं जेंडर असेल तर तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. जेंडर निवडल्यानंतर खाली तुम्हाला कॅटेगरी विचारलं जाईल. तुम्हाला तुमचं म्हणजेच राशन कार्ड जे आहे तुमचं दारिद्र्यरेषेखाली असेल किंवा दारिद्र्यरेषेखाली तुमचं रेशन कार्ड जे कोणचं असेल APL असेल तर APL तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आणि BPL असेल तर BPL निवडून घ्यायचं आहे. निवडल्यानंतर खाली सब कॅटेगरी विचारली जाईल. अशा प्रकारे खाली सब कॅटेगरी दाखवली जाईल. इथं जे आहे तुम्हाला जी कोणती तुमची कास्ट आहे ते इथं तुम्हाला
निवडून घ्यायचं आहे. SC असेल ST असेल तर ST. अशा प्रकारे निवडल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायला सांगितलं जाईल. इथे जे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली जे आहे ईमेल ID असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालेल आहे. खाली जे आहे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायला सांगितला जाईल. तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता जो आहे इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर खाली जे आहे तुम्हाला तुमचं बँक डिटेल्स भरायचे आहेत. तर इथं जे आहे तुम्हाला तुमचं जो काही IFSC कोड आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर जे आहे तुम्ही जसं IFSC कोड टाकाल तसं जे आहे तुमचे जे कोणती ब्रांच आहे ते तुम्हाला पूर्ण ॲटोमॅटिकली घेतलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जे खाली तुमचा अकाउंट नंबर विचारला जाईल तर तुम्हाला इथं तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. आणि नंतर तसाच अकाउंट नंबर कन्फर्म आता अकाउंट नंबर या ऑप्शनवर क्लिक करून खाली देखील तसंच भरून घ्यायचा आहे. जसं तुम्ही भराल तसं जे आहे खाली तुम्हाला बँक पासबुक अपलोड करायला सांगितलं जाईल. तिथं तुम्हाला जे आहे तुमच्या बँक पासबुकचा जो आहे फोटो काढायचा आहे आणि तो इथं तुम्हाला इथं पाहू शकता PDF, JPG आणि PNG यापैकी कोणतंही तुम्ही जे आहे 200 KBच्या आतमध्ये इथे जे आहे अपलोड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तसं जे आहे तुम्हाला तुमचं जे काही स्टोअर आहे किंवा तुमचं जे काही गॅलरी असेल जे काही असेल त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे जायचं आहे. आणि गेल्यानंतर इथे जे आहे तुमचं जे काही बँक पासबुक आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता एरर दिस फाईल साईज एक्सटेंडेड 200 KB, म्हणजे ही जी फाईल आहे ती 200 KBपेक्षा जास्त आहे. ते तुम्हाला जे आहे ह्याची फाईलची साईज आहे ती 200 KBच्या आतमध्ये करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे आहे इथे नवीन टॅब ऑप्शनवर क्लिक करून नवीन टॅब ओपन करून घ्यायची आहे. इथं इमेज कॉम्प्रेसर किंवा असं जे आहे निवडून टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे पहिल्यांदाच तुम्हाला जे आहे इथे पाहू शकता खाली याची डायरेक्ट लिंक तुम्हाला देईल मी. इथं जे आहे तुम्हाला इमेज कॉम्प्रेसर खाली दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही इमेज आहे ते तुम्हाला निवडायला सांगितलं जाईल. सिलेक्ट इमेज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता तुमच्या गॅलरीमधला जो काही फोटो आहे बँक पासबुकचा तो तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे. निवडल्यानंतर तुम्हाला खाली ॲड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ॲड केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे ॲटोमॅटिकली इथे जे आहे अपलोड होत आहे. अशा प्रकारे इमेज जी आहे तुमची अपलोड झाल्यानंतर पाहू शकता ही आपली जी आहे इमेज अपलोड झालेली आहे. इथे जे तुम्हाला तुमची जी काय फाईल आहे ती किती KBमध्ये तुम्हाला कॉम्प्रेस करायची आहे जसं तुम्ही इथं वरी पाहू शकता. इथे एक लाईन दिसेल त्याच्यावर तुम्ही सरकवल्यानंतर खाली जे आहे तुमचं जे काही KB आहे ते ॲटोमॅटिकली कमी होतील. तुम्हाला जे इथं ॲडजस्ट करून बरोबर 200 KB करून घ्यायचे आहे. इथं पाहू शकता 200 KB झालेलं आहे. इथं नंतर तुम्हाला इथं पाहू शकता दाखवत आहे इथं तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि त्यानंतर खाली डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही डाउनलोड कराल तसं जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इमेज सेव्ह होईल. तुम्हाला जे आहे फाईल जी काही आहे ती तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधीच जे आहे कॉम्प्रेस करून घ्यायची आहे. कारण जे आहे तुम्ही चालूमध्ये जर कॉम्प्रेस करायला गेलात तर जे आहे तुम्ही जी संपूर्ण माहिती भरली आहे ती ॲटोमॅटिक जे आहे बॅक होऊन जाईल. परत तुम्हाला लॉग इन करून संपूर्ण माहिती परत भरावी लागेल. तर त्यासाठी तुम्ही आधीच जे आहे ते फाईल साईज कॉम्प्रेस करून घ्यायची आहे. आपण इथं नंतर कॉम्प्रेस केलेली फाईल जी आहे ते आता निवडून घेऊया. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं तुम्हाला तुमचं जे काय आहे ती फाईल इथे येऊन तुम्हाला निवडून घ्यायची आहे. निवडून घेतल्यानंतर तुम्हाला खाली ॲप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ॲप्लाय ऑप्शनवर क्लिक कराल पेज रिलोड होईल. तुम्ही जे आहे तुम्हाला जे आहे हा फॉर्म भरताना जास्त गडबड करायची नाही. तर तुम्ही जास्त गडबड कराल तर जे आहे साईट जे आहे ॲटोमॅटिक तुम्हाला लॉगआउट जे आहे कर. त्याच्यानंतर तुम्हाला खाली ॲप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ॲप्लाय बटनवर क्लिक होऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे आहे ॲप्लिकेशन जे आहे झालेलं आहे. जो तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. इथं आल्यानंतर इथं तुम्हाला जे आहे ओके करायचं आहे. इथं पाहू शकता तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशनचा स्टेटस बघण्यासाठी जे आहे इथं वरती 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. इथं जे आहे व्ह्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पेज रिलोड होईल. पेज रिलोड केलं झाल्यानंतर इथं पाहू शकता
तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल. तुम्हाला जे याची पावती काढण्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या ॲप्लिकेशन नंबरवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल जसं बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे तुम्हाला ॲप्लिकेशन दाखवलं जाईल. तर तुम्हाला त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. स्क्रीनशॉट काढल्यानंतर जो आहे तो तुम्हाला हे जे एक प्रिंट अशा प्रकारे स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याचे जे आहे तुम्हाला एक प्रिंट काढून ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुमचं जे आहे ॲप्लिकेशन इथं दाखवलं जाईल. इथं तुम्ही तुमचा ॲप्लिकेशनचा जो आहे स्टेटस देखील इथं ट्रॅक करू शकता. जसं तुम्ही ट्रॅक स्टेटसवर क्लिक कराल तसं जे आहे तुमचा जो काही स्टेटस आहे ॲप्लिकेशनचा तो तुम्हाला दाखवला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुमच्या ग्रामसेवकांकडे अप्रुव्हलसाठी जाईल. तर तुम्हाला जे आहे तुमचे पूर्ण प्रोसिजर पुढची जी प्रोसिजर आहे तर तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकाला विचारून जे आहे पूर्ण करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमच्या घर बसल्या मोबाईलवरती जे आहे जे आपलं शौचालय आहे त्याचं जे आहे ऑनलाईन अर्ज तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवर करू शकता. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जे आहे आपण असेच व्हिडिओज जे आपल्या मोबाईलवरती कशा प्रकारे आपण फॉर्म भरायचे ते घेऊन येत असतो. तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ इथे संपवूया आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.